मुंबईतल्या दादरमध्ये आज ठाकरे बंधूंचा आनंदोत्सव। आधी केंद्र सरकारच्या विरोधात काढणार होते मोर्चा, मात्र विद्यार्थी आंदोलनासमोर सरकार नमल्यामुळे सेलिब्रेशन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर, तर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी। मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणार, जोशींची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा विजय, विरोधकांची प्रतिक्रिया। तर हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींचा निशाणा। 36 दिवसांच्या नंतर दिल्लीमधला जंतर मंतर परिसर रिकामा, मंच आणि बॅरिगेड्स हटवले, पोलीसही परतले। आंदोलक परतल्याच्या नंतर एनडीएमसीकडून साफसफाई। पेपरफुटी सुधारणा विधेयक उद्या लोकसभेमध्ये सादर होणार। मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक सभागृहामध्ये मांडणार। नवीन विधेयकामध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद। आजही राज्यामधील काही भागात पावसाचा अंदाज। पुणे घाटमाथा परिसराला पावसाचा रेड अलर्ट। कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा। सांगली आणि साताऱ्यामध्ये देखील पावसाची शक्यता। आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तिसरा T20 सामना। काल दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा 90 धावांनी विजय। 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी।